श्रोते हो, नमस्ते. श्रोते हो, आज आपल्यासाठी सुंदर अशी एक कथा आणि खरीखुरी कथा घेऊन आलोय. ही खरी कथा आहे. जर आपण आपल्या आयुष्याच्या प्रवासात चुकत असोल तर निश्चित आपल्याला ही कथा दिशा देईल. ही कथा आपल्याला जाग्यावर आणेल. अप्रामाणिक पैसा हा शरीरातील प्रत्येक भागाला फाडून बाहेर येत असतोय. पंजाब मधील खन्ना नावाच्या शहरात मेडिकल स्टोअर चालवणारा रमेशचंद्र शर्मा यांनी आपल्या जीवनाचं एक पान वाचलं, जे वाचकांचं डोळं उघडलं आणि श्रोत्यांचं डोळं उघडलं. आणि कदाचित ज्या पापात तो भागीदार बनला त्या पापातून वाचू शकेल. रमेशचंद्र शर्मा यांचं मेडिकल स्टोअर हे बरंच जुनं होतं आणि चांगल्या स्थितीत होतं. पण असं म्हणतात की श्रीमंत व्यक्तीच्या मनाला दूषित करतं, आणि रमेशचंद्रजी यांच्या बाबतीतही असंच घडलं. रमेश म्हणतात की माझं मेडिकल स्टोअर खूप चांगलं चालत होतं आणि माझी आर्थिक परिस्थिती ही सुद्धा खूप चांगली होती. माझ्या कमाईमुळं मी जमीन, काही प्लॉट, भूखंड हे भरपूर विकत घेतलं आणि मेडिकल स्टोअर बरोबर क्लिनिकल प्रयोगशाळा देखील उघडली. पण मी इथं खोटं बोलणार नाही. मी खूप लोभी व्यक्ती होतो, कारण वैद्यकीय क्षेत्रात दुप्पट नसून अनेक पटीने मिळकत होते. हे बहुतेक लोकांना माहिती आहे किंवा असेल सुद्धा की वैद्यकीय व्यवसायात येणारं औषध हे 10 रुपये देऊन आरामात 70-80 रुपयांना विकलं जातं. पण जर कोणी मला 2 रुपये आणखी कमी करण्यास सांगितलं तर मी ग्राहकास अनेक वेळा नकार दिलाय. बरं, मी प्रत्येकाबद्दल बोलत नाही, फक्त माझ्या कामाबद्दल वास्तवता हे मी व्यक्त करतोय. 2008 मध्ये एक म्हातारा वृद्ध उन्हाळ्यात माझ्या दुकानात आला. त्यानं मला डॉक्टरांची चिठ्ठी दिली. मी औषध वाचलं आणि ते औषध बाहेर काढलं. त्या औषधाचं बिल 560 रुपये झालं. त्या म्हाताऱ्या वृद्धानं आपलं सगळं खिसं चापसलं, रिकामं केलं. त्याच्याकडे एकूण 180 रुपये होतं. मला त्यावेळी खूप राग आला होता, कारण त्या वृद्ध माणसाचं औषध काढण्यासाठी मला बराच वेळ लागला होता आणि मुख्य म्हणजे त्याच्याकडे पुरेसं पैसे सुद्धा नव्हतं. वृद्धाचा औषध घेण्यास नकार देखील नव्हता. कदाचित त्याला औषधाची खूप गरज होती. पण म्हातारा म्हणाला, मला मदत करा, माझ्याकडे पैसे कमी आहेत आणि माझी बायको आजारी आहे. आमची मुलं आम्हाला विचारत सुद्धा नाहीत. मी माझ्या बायकोला याप्रमाणे म्हातारपणात मरत असल्याचं नाही पाहू शकत. पण त्यावेळी मी त्या वृद्ध माणसाचं ऐकलं नाही आणि त्याला औषध परत देण्यास सांगितलं. इथं मी एक गोष्ट सांगू इच्छितोय की खरं तर त्या म्हाताऱ्याच्या औषधाची एकूण किंमत ही 120 रुपये होती. मी त्याच्याकडून 150 रुपये घेतलं असलं तरी मी 30 रुपयांचा नफा कमावला असता. पण माझ्या लोभानं त्या वृद्ध म्हातारा असह्य माणसाला सोडलं नाही. मग माझ्या दुकानात उभे असलेल्या दुसऱ्या एका ग्राहकानं त्याच्या खिशातून पैसे काढून त्या वृद्ध माणसासाठी औषध विकत घेतलं. पण त्याचा माझ्यावरही परिणाम झालाच नाही. मी पैसे घेतलं आणि त्या वृद्धाला औषध दिलं. वेळ निघून गेली आणि वर्ष 2009 उचललं. माझ्या एकुलत्या एका मुलाला ब्रेन ट्यूमर होता. आम्हाला माहिती नव्हतं. पण जेव्हा टेस्ट रिपोर्ट आला तेव्हा मुलगा मृत्यूच्या मार्गावर होता, मृत्यूच्या दाढेत होता. पैसा खर्च व्हायला लागला आणि मुलाचा आजार अधिक वाढायला लागला. भूखंड, प्लॉट विकलं गेलं, जमीन विकली गेली आणि शेवटी मेडिकल स्टोअर देखील विकलं गेलं. परंतु माझ्या मुलाची तब्येत अजिबात सुधारली नाही. त्याचे ऑपरेशन झालं आणि जेव्हा सगळं पैसे संपलं तेव्हा डॉक्टरांनी मला माझ्या मुलाला घरी घेऊन जायला सांगितलं. त्यानंतर 2012 मध्ये माझ्या मुलाचा मृत्यू झाला. आयुष्यभर पैशाची कमाई करून सुद्धा मी त्याला वाचवू शकलो नाही. 2015 मध्ये मलाही अर्धांग वायू अटॅक आला आणि मलाही दुखापत झाली. आज जेव्हा माझं औषध येतं तेव्हा त्या औषधावर खर्च केलेले पैसे मला छळतात, चावतात, कारण मला त्या औषधाची खरी किंमत माहिती आहे. एके दिवशी मी मेडिकल स्टोअरमध्ये काही औषधं घेण्यासाठी गेलो आणि मला 100 रुपयांचं इंजेक्शन हे 700 रुपयाला दिलं गेलं. पण त्यावेळी माझ्या खिशात फक्त 500 रुपये होतं
आणि मला मेडिकल स्टोअरमधून इंजेक्शन शिवाय परत यावं लागलं. त्यावेळी मला त्या म्हाताऱ्याची खूप आठवण आली आणि मी घरी आलो. मी लोकांना फक्त इतकं सांगतोय की सगळं काही ठीक आहे, पण आपण सगळं मिळवण्यासाठी बसलो आहोत, कारण प्रत्येकाचं पोट आहे. पण कायदेशीररित्या कमवा, प्रामाणिकपणे कमवा. गरीब असहाय्य लोकांना लुटून पैसे मिळवणं हे चांगलं नाही. मी हात जोडून सांगतोय, कारण नरक आणि स्वर्ग हे या पृथ्वीवरच आहेत, इतर कुठंही नाही. मी लालची आणि लोभात असताना मी स्वर्गात होतो आणि आज मी नरकात आहे. श्रोते हो, पैसा नेहमीच मदत करत नाही. नेहमी नैतिकतेची भीती बाळगत राहा. त्याचा नियम ठाम आहे, कारण काही वेळा अगदी लहानसं लोभ देखील आपल्याला मोठ्या संकटात आणू शकते. जीवन हे बुद्धिबळाच्या खेळासारखं आहे आणि हा खेळ आपण नीतीबरोबर खेळत आहात. या खेळात नीती तुमच्या प्रत्येक हालचालीवर नंतर गेम फिरवत असते. जशी करणी तशी भरणी हे खोटं नाही. आपण बदलूया आणि जग देखील बदलूया.